पाठवलं नाही. मी म्हणलं कोणाचं काम आहे साहेब ते, कोण पाठवलं नाही, म्हणजे डिपार्टमेंटनं नाही पाठवलं. मग चुकी कोणाचे? 2-3 महिने टाळले आणि त्यांच्या संबंधित सेक्शन अधिकाऱ्याला सांगितलं की 40 ते 50 लाख रुपये त्यांना सांगा. या कर्मचारी संघटनेच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आज आपण सविस्तर आपल्याला माहिती देणार आहोत. एकही संबंधित त्रुटी नाही. सरळ त्यांनी आजूबाजूचे काही विषय मांडून आमच्या प्रकरणामध्ये अडथळा आणण्याचा निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला की बाबा यांना काय की एवढे पैसे ते देत असतील तुम्ही त्यांचं काम करतो. त्यांनी आम्हाला निरोप दिला असं साहेबांचं म्हणणं आहे. मी म्हणलं ही गोष्ट आम्हाला रणजित आहिरेनं म्हणायला पाहिजे की हे असं द्या म्हणून. तर आम्ही बघू म्हणलं त्याच्या पुढचा काहीतरी विचार करू. असं आम्ही निरोप देताच त्यांनी काय केलं, मग त्रुटी तर पुन्हा 15 महिन्याच्या नंतर पुन्हा मंत्री आपले सुरेंद्र राजा आहेत ना, भोसले साहेब, सुरेंद्र राजा भेटत दिवशी जॉईंट सेक्रेटरीने आम्हाला वेळ दिला होता, आम्हाला बोलवून घेतलं होतं मंत्रालयामध्ये. आम्ही गेलो होतो तर त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली. त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा हे जे पैसे आहेत या संदर्भामध्ये आम्ही सुरुवातीला 38,94,000 रुपये जे दिले होते ते त्यांनी वाटप केले की नाही केले याचा उपयोगिता अहवाल त्यांनी द्यायला पाहिजे, पण तो त्यांनी दिला नाही. कधीपासून? 2020 पासून. आणि आपली नियमावली काय आहे की प्रति वर्षाला ऑडिट झालं पाहिजे सगळ्याच रकमेत, कुठं किती खर्च झाला पुराव्यानिशीच फाईल देणार. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी जे बोलतोय ते पुराव्यानिशी बोलतोय, माझ्याकडे त्याचे पुरावे. माझा एक प्रश्न आहे, 1982 पासून चतुर्थ श्रेणी म्हणून एक त्यांच्या अकाउंटला जमा करायचे डिपार्टमेंटला, परंतु तसं न करता या मंत्रालयामधला अवर सचिव रणजित आहिरे नावाचा अवर सचिव आहे आपल्या मंत्रालयामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला. त्यांनी काय केलं, आता करतो, 4 दिवसानं करतो, 8 दिवसानं करतो, असं म्हणत या प्रकरणाला जवळपास 1.5 वर्षापासून टाळत राहिला. आणि एका दिवशी मला स्वतःला म्हणले ते की तुम्ही असं करा म्हणे, या सेवानिवृत्त जे कर्मचारी झालेले आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय करा, पैसे जमा करा आणि मला द्या म्हणले, मी तुमचं काम करून देतो. मग पैसे जमा करून मला द्या, मी तुमचं काम करतो म्हणल्यानंतर मी काही त्यांना विरोध केला नाही कोणत्या गोष्टीचा. परंतु आता आम्हाला वाटलं थोडेफार काही घेऊन खर्च पाणी घेऊन करते. झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल. काय डेली डिस्पोजल आहे, काय झिरो पेंडन्सी आहे? तुम्ही तुमच्या मंत्रालयात काय चाललंय ते बघा ना. तुमचं लक्ष राहू दे ना, मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, तुमचं लक्ष तिथं राहू दे ना, तुमच्या मंत्रालयात काय चालू आहे. आज तुम्हाला सगळ्याला माहित आहे की बाहेरून येणाऱ्या कुठल्याही माणसाला 10,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम नेऊ देत नाही आणि प्रत्यक्ष त्याची चौकशी करतात. दोघं तिघं उभं राहून. त्यानं कॅरी बॅग जर घेऊन जावं लागला एखादी एक बॅग तर त्याची तपासणी करतात, त्याच्या कागदाची तपासणी करायला. बरोबर आहे की नाही? मग यांच्या गाड्याची तपासणी कोण करते? गव्हर्नमेंटच्या. आणि त्यांच्या बॉड्याची कोण तपासणी करते? यांच्या गाड्यामध्ये काय चाललंय, काय येते हे कोण तपासते? कोणी तपासत नाही. प्रत्यक्ष आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा जर काही विषय असेल तो भ्रष्टाचाराचा. आणि भ्रष्टाचारामुळे प्रशासनाचं त्याला स्वच्छ करणं अगदी गरजेचं आहे, साफ करावं लागणार आहे. आता हे जे नेते मोठे बोलतात ना, स्वच्छता अभियान बाहेर राबवण्यापेक्षा आधी मदत राबवावं लागणार आहे मंत्रालयात. आणि मंत्रालयातली घाण अगोदर बाहेर काढावी लागणार. जोपर्यंत आपण मंत्रालयातली घाण बाहेर काढणार नाही तोपर्यंत बाहेरचा परिसर स्वच्छ होऊ शकत नाही. आणि ही मागणी आम्ही आता धरलेली आहे. आमचा मुद्दाच आहे असा आहे की मंत्रालयातला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आम्ही हे 90 कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आमची मागणी आहे की रणजित आहिरे यांची चौकशी होऊन त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांची ACB मार्फत सगळी चौकशी झाली पाहिजे. दुसरा आमचा मुद्दा आहे की जे 65 कर्मचाऱ्यांना पैसे तुम्ही न देता रेकॉर्ड तयार केलेला आहे तो फ्रॉड केला तुम्ही. पैसे तुम्ही खाल्ले आणि कोण्या कर्मचाऱ्याचे खाल्ले? मेहनत करणाऱ्या लोकांचे पैसे खाल्ले तुम्ही. कामगार लोकांचे जे वर्ग चतुर्थ श्रेणीमध्ये आहेत त्या लोकांचे मेहनत केली हो त्यांनी रात्रदिवस, त्या लोकांचे पैसे यांनी खाल्ले. त्यांचा आमचा मुद्दा आहे. दुसरा आणि चौथ्या शनिवार. तुमचं नाव सांगा. माझं पंकज शिव भगत, मी प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीचा कर्मचारी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे.
पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि या कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून हे काम चालू आहे. ते प्रदेशाध्यक्ष आहेत चिंतामणी जयराम राठोड. इकडं तुम्ही बोला तुम्ही. हां, हे कोषाध्यक्ष आहेत, तिकडे उपाध्यक्ष आहेत. सर्व आमची टीम आहे. उपोषण चालू आहे आमचं आझाद मैदानावर. तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता किती लोक बसलेले आहेत. 90 कर्मचाऱ्याच्या देयकासाठी हे आमचं उपोषण आहे. आमचे पैसे न देता त्यांनी काय केलं, आत्ता देतो मग देतो टाळत राहिले इतके दिवस. करतो म्हणून मग करतो म्हणून मला एका दिवशी त्यांनी सांगितलं की तुम्ही या लोकांकडून पैसे जमा करा. कोणी सांगितलं? रणजित आहिरे नावाचा आवर सचिव आहे, जे की त्याची शेवटची सही आहे. त्याच्या वरिष्ठांनी सुद्धा सह्या करून दिल्यात त्याच्यामध्ये, करून द्या म्हणून. तरी ते ऐकत नाही. रणजित आहिरे म्हणतो की आता तो रिटायरही होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रणजित आहिरे दादा, रणजित आहिरे 3 महिन्यानं रिटायरमेंट आहे त्याचं. 9व्या महिन्यात 30 तारखेला ते सुद्धा सेवानिवृत्त होत आहे. तर त्यामुळं त्याला वाटायला की या कर्मचाऱ्याच्या कामामध्ये मला जरासं जास्त मलिदा भेटला पाहिजे. तो अगोदर तयार होता करायला, पण त्याला वाटलं की आता हे एवढे लोक आहेत आणि यांचं 8 कोटीचं काम आहे, तर हे काहीतरी करून आपल्याला देतात. अशामुळं त्यांची मागणी वाढत गेली. मग आता लालूच तुम्ही माणसाची खूप खराब आहे. मग आता तुमच्या काय मागणी आहे? तुम्ही काय आम्ही action घ्याल? म्हणालो रणजित आहिरे या अवर सचिवावर कायदेशीर कारवाई करा, त्याच्या सर्व कामाची चौकशी करा आणि त्याच्या चल अचल संपत्तीची चौकशी करा. आणि तो कुठे राहतो तो सुद्धा मला माहिती आहे. तो नाशिकमध्ये राहतो. त्याच्या सर्व संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. आणि या 90 लोकांचं जे थकीत वेतन आहे 7-8 कोटी रुपये ते शासनानं दिलं पाहिजे. कारण ते न्यायालयानं द्या म्हणलंय ना, न्यायालयानं द्या म्हणलंय, डिपार्टमेंटनं मंजूर करून पाठवलेलं आहे. मग 2 वर्षापासून हे देत नाही, तर त्याच्या चौकशा व्हायला नको का? त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि त्यांनी सरळ 40 ते 50 लाख रुपये त्याच्याच डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला सांगितलं एवढे द्यायला सांगा. आम्हाला प्रत्यक्ष नाही म्हणलं तर काय झालं? त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला म्हणले ना ते की बाबा आम्हाला एवढे पैसे दिले तर मी सही करून पाठवतो. आम्ही त्या टाळलं त्या विषयाला. तर त्यांनी काय केलं, मग तुरटीचं पत्र काढलं 4 दिवसामध्ये. आणि हे 16 एप्रिलचं आहे तुरटीचं पत्र, ताजं आहे. तर तेव्हा त्यांनी पत्र दिल्या आम्ही उपोषणाचे नोटीस देऊन आम्ही उपोषण चालू केलं. 9 तारखेपासून आमचं उपोषण चालू. आणि 65 लोकांना त्यांनी पैसे दिले असं रेकॉर्ड तयार करून फसवेगिरी केली 65 लोकांची, शासनाची, डिपार्टमेंटची. आणि बेकायदेशीरपणे या ठिकाणी फ्रॉड केलेला आहे. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे असं तुम्ही पोलीसमध्ये कंप्लेंट केलेलं आहे का? आम्ही पोलीसवाले आम्हाला स्वतः मिळाले. पोलीस डिपार्टमेंट तुमच्याकडे सर्व पुरावा आहे, तुम्ही फिर्यादी बना म्हणून. बरं, आमचं म्हणणं आहे की डिपार्टमेंटनं एकमेकावर कारवाई केली पाहिजे. वरिष्ठांना खालच्या लोकांवर कारवाई केली तर चांगलं राहील असं आमचं म्हणणं आहे. आणि हीच पद्धत आहे, डिपार्टमेंटनंच कारवाई करायला पाहिजे. कारण आम्ही काय म्हणून करायची? आम्ही केली म्हणजे तुम्ही बाहेरच्या लोकांनी केली असं वाटतं आणि सुधारणा होणार नाही. डिपार्टमेंटनं केली की लोक जरा घाबरतील की बाबा नाही आपल्यावर कारवाई होईल. म्हणून आमचं म्हणणं आहे की सरळ डिपार्टमेंटनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ते म्हणतात 25 लोक सस्पेंड व्हायले तर त्यांचा परिवार उद्ध्वस्त होईल. अरे ते 25 लोक सस्पेंड व्हायलेत म्हणून मिळाले, तुम्ही हजारो लोकांचे पैसे गडप करायले ना, त्यांचं नुकसान करायले. त्यावेळेस तुम्हाला लाज नाही वाटत का? मग त्यावेळेस तुम्ही विचार करायला पाहिजे की बाबा आमचं कसं व्हायला पाहिजे. करताना करायची चोरी, मग पकडल्या गेले की म्हणायचं आता त्या लेकरा बाळाचं कसं काय, असा प्रकार आहे. आणि तो प्रकार चुकीचा आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत आमचे या संदर्भामध्ये आरोपीवर कारवाई होऊन आम्हाला पैसे मिळणार नाहीत, आमचे पैसे 90 लोकांचे, तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही. हे आमचं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. आता 3रा दिवस. ओके.